नमस्ते, मी स्मिता कदम तुमचं स्वागत करते द स्मिता कदम या आपल्या YouTube चॅनलवर। तर खूप दिवसांनी आज मी तुम्हाला 4 व्हीलर मध्ये दिसला असेल, कारण आज बरेचसे व्लॉग आहेत जे मी स्टार्ट कार मधून केलेले। तर आज खूप दिवसांनी कार मधनं व्लॉग चालू करते। तर आज खूप स्पेशल डे आहे आणि तो स्पेशल डे म्हणजे हॅपी बर्थडे टू मी। आज आहे माझा बर्थडे। तर सुहास आहे इकडं आणि आता आम्ही चाललेलो आहोत मूवीला। ऍक्च्युली मूवीचा वगैरे असा काही प्लॅन नव्हता, तर अचानक सुहासने प्लॅन केलेला आहे। तर सुट्टी वगैरे नाहीये सुहासला, काम तर चालू आहे, अजून लॉग आउट पण वगैरे केलेलं नाहीये। तर पण आम्ही पिक्चरला निघालो। तर हे होतं सुहासचं छोटंसं सरप्राईज, कारण मला पिक्चर बघायचा होता। कोणता सुहास? क्रू पिक्चर आलाय ना, तो मला बघायचा होता। तो सुहासने तिकीट बुक केले होते आणि ते मला अचानक सांगितलं आपल्याला जायचंय म्हणून। तर घरातनं निघण्याआधी तर माझ्या सोसायटीतल्या ज्या मैत्रिणी आहेत त्या सगळ्यांनी मला येऊन सरप्राईज दिलं, माझ्यासाठी केक घेऊन आल्या होत्या। तर मग आम्ही केक कटिंग वगैरे केला। तर ती सगळी व्हिडिओ तुमच्यासोबत मी आता शेअर करणार आहे, जोपर्यंत आम्ही पिक्चरला पोहोचत नाही तोपर्यंत। तर त्या व्हिडिओज तुम्ही बघून घ्या। खूप छान सरप्राईज दिलं त्यांनी आणि मी खूप खुश झाले, कारण मला म्हणजे असं वाटलं होतं की माझी बहीण येणार आहे, कारण तिचं सकाळपासून चाललंय यायचं म्हणजे यायचं नाही यायचं असंच चाललंय। तर म्हणलं ती आली की काय असं मला वाटलं, पण सगळ्या माझ्या फ्रेंड्स आल्या होत्या। तर मला खूप छान वाटलं आणि थँक्यू सो मच सगळ्यांना माझा आजचा दिवस छान केल्याबद्दल आणि छान आठवणी दिल्याबद्दल। तर आपण पोहोचूया पिक्चरला। तर पुढचा ब्लॉग बघत राहा, पुढे काय काय करणार आहे। तर त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। चलो मग आपण मॉल मध्ये गेल्यानंतर बोलूया। आता ऍक्च्युली आम्हाला निघायला लेट झाला थोडा। किती वाजलेत आता? 3:30 झालेले आहेत आणि 3:45चा मूवीचा टाइम आहे, 15 मिनिटं आहे आणि इथं वेळ तर दाखवतोय मॅप मध्ये 20 मिनिटं। बघूया आता कधी पोहोचतो। कोणत्या पिक्चरला चालली ग? कोणत्या पिक्चरला? आता ऐकते नाही, ती मग एडिट करेल ना त्याला। पिलू 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 सगळे उभा राहिले। हा बोलून घे। रो भाभी निकाले मैंने, नहीं रे निकाला है भाभी, निकाला है। कसं वाटलं सरप्राईज? म्हटलं काही नाही तर कमीत कमी केक तरी घेऊन जायचा। मला वाटलं काकू आला असतील विश करायला। मम्मी तुला बसायचं आता मी पकड।
फायनली आपण वेळेत पोहोचलेलो आहे, पण आता माहिती नाही पार्किंगला गर्दी किती आणि वेळेत आपण पोहोचणार की नाही. तसे 10 मिनिटं आधीच पोहोचलोय आपण. सुहासला टेन्शन होतं आपला पहिला हे जाईल की काय. राष्ट्रगीत नाही. चलो आम्ही वेळेत पोहोचलेलो आहे आणि अजून मूवीला आहेत 10 मिनिटं, तर आम्ही मस्त इथं बसलेलो आहोत. पूर्ण थिएटर खाली. चलो इंटरवल झालेला आहे, काहीतरी चटरपटर ये पुढं. चलो ब्लॉगिंग तरच काय खरं नाही. दे ना प्लेट जरा समोर ना अंधार असतो. तर आमचा मूवी बघून झालेला आहे आणि आता वाजलेले आहेत 6:30. आम्हाला वाटलं थोडा उशीर होईल, 7-7:30ला संपेल मूवी, पण लवकर संपला. तर आता आम्ही बसलो इथं थोडं निवांत. तर सुहास आणि मी आता मूवी बघून आलोय घरी आणि घरी माझी मम्मी आणि बहीण आलेली आहे. तर आपण आता म्हणजे तुम्हाला त्यांच्यासोबत भेटते. शर्विलसाठी घेतलंय किंडरचं आणि मी खूप खुश आहे. मला वाटलं बहीण वगैरे येणार नाही, पण त्या आलेल्या आहेत. तुम्हाला दाखवते आता माझा. सुहास गाडी पार्क करत आहे. थांबा. आजोबांची गाडी कुठे? आजोबांची सरप्राईज. आपलं सरप्राईज कधी बघत काय अरे तू तिथं बस. कशाला? ॲनिव्हर्सरी नाही रे. तिथं बंद फक्त बंद कर जरा 2 मिनिटं. ब्लॉग मध्ये पप्पांनी कार्यक्रम ठेवला. आनंद शिंदेचा कार्यक्रम ठेवलेला आहे. टीव्ही संदेश कुठे बंद केला आता. कॉपीराइट्स. शेरवीला पण लावा. हो येतो ना. मला मागचे वाढवायचे पुढचे जाणार त्याच्या माहिती हे वाढले. मी आता अजून जरा वाढलेला खाली टाकणार. खाली फोडणार. एक तुझं ऑनरच ते लवकर होईन बघ, लवकर होईन. आपल्याकडे तुझा बर्थडे तूच केक काप. हो आम्ही दोघे कापले. हे काय केक वर लिहिलंय? शर्विल लिहिलंय केक वर. बघ तिथं. बघ की इथे शर्विल लिहिलंय. तुझा तळेगावला केला नव्हता ना, मग काकामध्ये शेवटचा पण केक कापू आपण तळेगावमध्ये. डबल बर्थडे.
हा काय हा तुझा आहे चॉकलेट वाला आणि हा माझा बर्थडे मग आता ती घेतली ना काढून अरे सोनू मला आणलं शर्विल मला काढून द्यायचं असं तर शर्विलने माझ्यासाठी गिफ्ट आणलेलं आहे छान टाळ्या वाजवा ओ माय गॉड काय पडलं थांबते का स्वकष्टाने रात्री 12 पर्यंत त्यांनी ग्रीटिंग केलेलं शर्विलने केले का ते ते त्याने मनाने केले बापरे काय सुंदर पेंटिंग केलंय सोनू अरे वाव शर्विलने ग्रीटिंग अरे त्याला काय त्याला हे कापायला ना हा तुम्ही हा अहो ते लावायला ठेवले फुकायला तेच हा फुकायला तिथून सोनं दुसरी घेत चिकी माऊ काय लिहिलंय आणि हे त्याने लिहिले चिकी माऊ हॅपी बर्थडे किती छान केलं माझ्या पिल्लूनी आणि हे कोणी चिटकवलं सोनू स्टोन केले सगळं बापरे खूपच स्टार बिल लावलेत ना हा ना थांब हे बघू दे ओ माय गॉड कोणाच्या हातात एवढे हा छान चिटकवले तर काढ आता नको बाई ते आणि मनाने लावलेली दिसते ही कालपासून त्याची चित्राची इथं लावून केलं म्हणजे फोटो हा होतं ना तिथंच होतं डबल टेक तिथंच होतं पाकळी एकदम भारी निघाली अंदर दिसतो तिथं हा आता थोडस होऊ मी ताजच काय बंद करायला लागला काय बंद करतो लाईट बारक्या त्याचं तेवढं बरोबर काम असतं लगेच जास्त जागेवर काका आले छोटे धीर आहेत आमचे असे ते बर्मीसनं फुटाने काढत खात होते असं हा गेला त्यातले आम्ही खाल्ला सगळं घेऊन ए बघ इकडे इथून कसं दिसतं इकडे तू दिसत होता आता
साहेब माऊ दिसते हे बघ इकडं दिसले का दिसतात ना अरे वा आई पण दिसते का ते हे पिशवी काढा ना दाखवते ना मी. आई काय काय आणलं? हे गुपचूप केलेली तयारी आहे. आईने ड्रेस घेतलेला रुमाला खूप येताना दिलता कानातले हे कधी ठेवले गुपचूप. मम्मीने साडीच्या पिना पण दिल्या. नवीन वर्षाची मोठी नवीन वर्षाची तिला लावत नाही एवढी. हे बघ, जरा मोठी लावून म्हणतात तू लावतेस का एवढी सांग. तिने ते असं ठेवायचं आणि सगळं ठेवलंय तसं ठेवलंय. अरे ते केकचे तुकडे का त्याला खायला नाही हे लाव. आणि ऋतुजाने हे नाकातलं दिलं मला सोन्याचं. तुला दातं ना म्हणून तेच घेतलं तुला. तर मला कलरफुल खडे आवडतात त्यामुळे तिने यावेळेस ग्रीन घेतलाय. माझ्याकडे रेड कलरचा आहे असं. थँक्यू चिवी. पिंक पिंक आहे चला सगळी मंडळी निघाली बाहेर जेवायला. माझं राहू दे घरीच. नाही ह्याच दोघींचा येत असतो. पोलीस येतात इथं ते म्हणतात जेवल्याशिवाय पोरांना एंट्री नाही. हा चूक ऐक ना पण शरूचा जीव सगळा गाडीतच आहे. चला चला तर इकडं सगळे आमची मंडळी आलेली आहे. शरू तुझा पुलाव आला. सोनू पुलाव आला. दादा पुलाव द्यावा आधी. सोनूच्या माझ्या पुलावच येत नाही. सगळ्यांचा मेनू येते दादूचा मेनूच नाही आला अजून. आला असंच पुलाव आवडतं ना तुला. चीज नाही का चीज पिझ्झाला असतं चीज पिझ्झाला. हा कलर म्हणजे भाज्या वगैरे पनीर वगैरे सगळं नाही तो खातो पण. दादा जेवले का पोटभर. चला आमची जेवण झालेली आहे आणि आता आम्ही निघालोय. विलचा चाललाय खेळ. घाबरतो का. सोनू झोक्यात बस. झोक्यात बस. चला दादा बोला. का आता झालं जेवण. वहिनीचा बड्डे संपला
12 वाजेला 1 तास आहे आणि बाय बाय. ब्लॉग एंड करणार. सबस्क्राईब वगैरे सबस्क्राईब होतच आहे. तर आजचा ब्लॉग एवढाच होता. तर सकाळपासूनचं जे छोटंसं सेलिब्रेशन सगळं झालं ते तुमच्यासोबत मी शेअर केलं आणि आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. ब्लॉग आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. इथं आमची गाडी निघालेली आहे. या दोघी गाडीत बसलेल्या आहेत आणि शर्विल मी नाही येणार, तुम्ही जावा. चला तर आता आम्ही गाडीत बसतोय. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.